गाईज, आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक, आणि ते सुद्धा एका वेगळ्या ट्रिकने. आणि हे मी गव्हाचं पीठ मळलेलं आहे. हा आपण गव्हाच्या पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे, आणि हा गोळा आता मी थोडाशी त्याची पात करून तो आता ह्या जे आपण मूद मांडतो ना, नैवेद्य दाखवतो ते भांडं घेतलेलं आहे, आणि त्याच्यात मी असं हे चिटकवलं आहे. आणि चिटकवल्यानंतर अलगद तो काढायचा आहे, हे बघा. आणि अलगद काढल्यानंतर त्याला अशी छान मस्त डिझाईन तयार होते. आणि ह्या डिझाईन तयार झाली की ह्याच्या आत आपण सारण भरणार आहोत. हे सारण मी भरते आहे, हे बघा. नंतर हळूहळू हळूहळू असं आपण त्याला गोल करत जायचं, आणि नंतर त्याला समरून असं मोदकाचं आपलं तोंड बंद करायचं की तयार झाला मोदक. आहे की नाही मस्त अशी सोपी पद्धत, की ह्याने तुम्ही तांदळाच्या पिठाचे मोदकसुद्धा करू शकता, उकडीचे मोदक म्हणजे करू शकता, आणि हे गव्हाचे तळण्याचे मोदकसुद्धा करू शकता. तर अशा तऱ्हेने मी हे मोदक करून घेतलेले आहेत. परत एकदा तुम्हाला एक दाखवते. आपण करंजी करायला घेऊया. असं मस्त अलगद आपण ह्या साच्यामध्ये टाकायचं आहे. हे मूद मारायचा हा साचा आहे. भाताची मूद आपण जी नैवेद्याला दाखवतो ना, त्याचा हा साचा आहे. त्याच्यात हे आपण असं लावायचं, तेल लावायचं पण भांड्याला आधी त्या, आणि हे असं पीठ चांगलं असं दाबून लावायचं, आणि मग अलगद काढायचं. जोरात काढायचं नाही, नाहीतर ते फाटून जाईल. खूप अलगद काढल्यानंतर हे बघा किती मस्त डिझाईन आली आहे. ह्याच्यात आता आपण सारण भरणार आहोत. आणि आता ही मी करंजी करत आहे. ही बघा, ही करंजी केलेली आहे मी. किती छान झाली आहे तयार करंजी बघा. आणि असं साईडने दुडत जायचं की आपली करंजी रेडी, तयार अगदी. डिझाईन पण सुंदर दिसते, करंजी पण छान दिसते. तर अशा तऱ्हेने हे मोदक आता आपण तळायला घेऊया. हे बघा, इतकं मस्त तळून त्याला ना जरा असं लालसर गुलाबी करायचं. मीडियम गॅसवर तळायचे, कारण आतून कच्चं नाही राहिलं पाहिजे, म्हणून मीडियम गॅसवर तळून काढायचे आपण. लक्ष ठेवायचं. अशा प्रकारे आपले तळणीचे मोदक आणि करंज्या तयार झालेल्या आहेत. धन्यवाद.